मंडळी नमस्कार. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जवळपास मागच्या 20 ते 22 दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत सोनम वांगचुक हे देखील अन्नत्याग उपोषणाला बसले होते. अगदी 2 दिवसांपूर्वी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरी जंतर मंतरवरील उपोषण स्थळावरून हलवलं आणि दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता हे जे CJPचं जे आंदोलन आहे त्या आंदोलन अधिकच चिघळलेलं पाहायला मिळते. अगदी आज सकाळपासून देशभरातून लाखो तरुण जे आहेत ते तरुण आता दिल्लीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मात्र या तरुणांनाच पसरवण्यासाठी कुठेतरी आंदोलन दडपवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी देखील आता बळाचा वापर करायला सुरुवात केलेली. सकाळपासून अनेक तरुणांवर लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे. मात्र या सर्व प्रकरणावर नेमकं घडतंय काय, हे आंदोलनाची दिशा कुठे जाते, हे सर्व चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत माझे सहकारी सारिका आणि चेतन आहेत. खरं तर जवळपास मागच्या 22 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचुक यांना अगदी काल परवाच दिल्ली पोलिसांनी बळजबरीपणे त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं. सरकारकडून पहिल्या जवळपास 23 दिवसांनंतर सरकारकडून काहीतरी प्रतिक्रिया म्हणून खरं तर त्यावर ॲक्शनच घेण्यात आलेली आहे असं म्हणते. ही योग्य वाटते का? नेमकं आंदोलन कुठे जाणार आहे याच्या पुढे आता? खरं तर सोनम वांगचुक यांना हे सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना अचानक पहाटे म्हणजे सकाळी त्यांना उचलणं आणि म्हणजे बळजबरीने उचलणं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करणं हे सरकारचे एक चेहरा दाखवतोय की आम्ही या आंदोलनांना बीग घालत नाही किंवा बाह्य शक्तींनी किंवा बाह्य आंदोलनाने सरकारवर कंट्रोल करू नये असा एक सरकारचा रोग दिसतो. त्यामुळे हे आंदोलन फार चिघळलेलं आहे आणि या आंदोलनाची दिशा आणि या आंदोलनाचा रोग आता कुठपर्यंत जाईल आता काही त्याचा काही अंदाज लावता येत नाही, इतकं ते आंदोलन चिघळलेलं आहे. हे पण महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की जर सरकारकडून काही सकारात्मक भूमिका घेण्यात आली असते, म्हणजे ज्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यात येतोय त्यांना पुढे करून सरकारकडून सोनम वांगचुक असतील किंवा अभिजित दिपके असतील या दोघांना चर्चेसाठी कुठंतरी आमंत्रित करण्यात आलं असतं, त्यामधून तिसरा मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला असता तर आजची वेळ आली असती का? खरं तर मंत्रिमंडळ फेरबदल या आंदोलनादरम्यानात होईल आणि धर्मेंद्र प्रधान यांचं खातं बदललं जाईल किंवा त्यांच्याकडून ते खातं काढून घेतलं जाईल अशी शक्यता होती. परंतु तसं काही झालेलं नाही आणि या आंदोलनाची दखल म्हणून सरकारने ती भूमिका घ्यायला पाहिजे होती खरं तर, की इतके तरुण रस्त्यावर उतरत आहेत, ते नीटचे ते विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा आंदोलनात सहभागी होत आहेत. तर सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, परंतु तसं झालेलं नाही. त्यामुळे एकंदरीत आता जर बघितलं, आत्ता जसं चेतन सर म्हणाले की सरकारने सकारात्मक प्रतिसाद घेतला नाही, तो सकारात्मक प्रतिसाद सरकारने अगोदर घेतला असता, त्या ठिकाणी जर चर्चेचा मार्ग काढला असता किंवा मग धर्मेंद्र प्रधान असतील यांचा राजीनामा सरकारकडून देण्याची तयारी सरकारने दाखवली असती, तसा मनाचा मोठेपणा दाखवला असता. आज जी वेळ आली, म्हणजे ज्याप्रमाणे आज आंदोलन चिघळलंय हे कुठेतरी कमी प्रमाणामध्ये थोडं हे झालं असतं का? नक्कीच कमी झालं असतं, कारण की मुळात हे आंदोलन किंवा हे उपोषण याच्यासाठीच सुरू झालंय की तुम्ही दखल घ्या, तुम्ही अकाउंटेबिलिटी घ्या आणि तुम्ही लक्ष द्या आमच्याकडे. आमचा हा आक्रोश उगीच नाही. आता हे उपोषणाच्या अगोदर आपण बघितलं, दिल्लीच्या इथे जंतर मंतरला आंदोलन झालं, पुण्यात आंदोलनं झाली, सगळीकडे नागपूरला वगैरे आंदोलन झाली, पण तेव्हा सरकारनं दखल घेतली नाही. म्हणूनच हा उपोषणाचा मार्ग की पीसफुल उपोषण आम्ही करू आणि मग तुम्ही आमची मागणी मान्य करा, हे जे काही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या किंवा दखल घ्या. पण आपण बघतोय एकीकडे की राजीनामा फार लांबची गोष्ट आहे. सरकारनं साधी दखल घेतली नाही. एवढ्या 22-23 दिवसांमध्ये सरकारचा कोणताही नेता, कोणीही सत्ताधारी आपण बघितलं नाही जंतर मंतरला गेले किंवा जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली, कारण की हा प्रोटेस्ट जो आहे तो पीसफुल आहे. मग पीसफुलरित्या तिथे जाणं सरकारनं किंवा सरकारच्या एखाद्या नेत्यानं तिथे जाऊन पुढाकार घेणं आणि बोलणं, ॲटलिस्ट संवाद साधणं अपेक्षित होतं सगळ्यांना. पण 22 दिवसांनंतर पण सरकारचा कोणीच नेता तिथे गेलाच नाही आणि कोणी नेते तिथे गेले नाहीत. वरून काय बोलू मी, त्याच्या कहर म्हणजे कसा की तिथे सोनम वांगचुक यांना सकाळ सकाळी उचलण्यात आलं, म्हणजे ते प्रोटेस्ट करतात एवढा पीसफुल आहे, तिथे काहीही होत नाहीये, पण तिथे जाऊन सोनम वांगचुक यांना उचलण्यात आलं आणि त्यांना घेऊन जाण्यात आलं. वरून सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सांगितलं की त्यांच्याकडे फोन पण नाही देत आहेत त्यांचा. ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक आहे, तरी पण सरकारने त्यांना घेऊन दवाखान्यात वगैरे दाखल केलं.
तर माझं एवढंच म्हणणं आहे की एवढं सगळं करण्याच्या अगोदर जर तुम्ही ह्या उपोषणाच्या कालावधीत जाऊन फक्त भेट घेतली असती, एक संवाद साधला असता, तर कदाचित आजचं जे काही प्रोटेस्ट आहे किंवा आज आपण जे बघतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे युवक जमलेत ते नसते जमले कदाचित. कारण की सगळ्यांची अपेक्षा एवढी आहे की आम्हाला विजिबल फील झालं पाहिजे. आम्ही इनविजिबल नाही आहोत. एवढ्या मोठ्या संख्येने जर हे आंदोलनं सगळीकडे होत आहेत तर ॲटलिस्ट आमच्याकडे तुम्ही लक्ष देताय किंवा आम्ही आहोत असं तुम्ही आम्हाला फील करू देताय, एवढं तरी झालं पाहिजे. पण सरकारनं ते नाही केलंय. कारण की एवढं दुर्लक्ष केलं आणि अचानक 23व्या दिवशी किंवा 21व्या दिवशी येऊन तुम्ही घेऊन जाताय तिथल्या त्या सोनम वांगचुकना जे आंदोलन करतायत, तर मग रोष ऑफकोर्स वाढणार आहे. जे काय आपले युथ आहेत, एक तर पेपर फुटीमुळे अगोदरच रोष वाढलाय, त्यातून जर तुम्ही अशी पावलं उचलाल तर रोष नक्कीच वाढणार युवकांचा. एकंदरीत तू आता ज्याप्रमाणे सांगितलं की तुझ्या बोलण्यातून सूर असा दिसत होता की 2 दिवसांपूर्वी सफदरजंग रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्या पत्नी जे आहेत गीतांजली, त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ फोन नाहीये, जवळपास आमच्यावर 20 ते 30 पोलिसांचा बंदोबस्त आमच्या स्वतःच्या ज्या ठिकाणी त्यांना रूम देण्यात आली त्या रूममध्ये, आणि जवळपास पूर्ण रुग्णालयामध्ये 100 पोलिसांचा फौजफाट आहे. ज्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, एक प्रकारे सोनम वांगचुक यांना स्थानबंद करण्यात आले का? मला तरी तेच वाटतं. कारण की जर त्यांना म्हणजे सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली की त्यांच्या तुम्ही हेल्थची काळजी घ्या वगैरे वगैरे, तर मग त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं इतकं ठीक होतं इथपर्यंत. पण गीतांजलींना त्यांना भेटून पण दिलं जात नाहीये आणि तिथे एवढे पोलीस, वरून त्यांना घेऊन जायला पण पोलीस, आणि जसं आपण सोशल मीडियावरती वगैरे बघतोय की त्यांना लिटरली त्यांना एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून फरफटत नेलं. काही लोक सांगतायत की त्या पोलिसांनी पण शिव्या वगैरे हासडल्या. पण मग जर हे अशा प्रकारे त्यांना घेऊन गेले, तिथे जाऊन त्यांना भेटू नाही देत आहेत आणि त्यांचा फोन पण त्यांच्याकडे देत नाही, तर हे किती म्हणजे जरी आपण अगदीच नाही म्हणायला गेलं तरी पण हे एकदम जगजाहीर आहे की तिथे त्यांना स्थानबंद केलंय, त्यांना तिथून बाहेर नाही पडू देत. आज सकाळी पण आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की आय एम फीलिंग गुड, मला आता चांगलं वाटतंय. तर ॲटलिस्ट मी जो मोर्चा उभा केलाय किंवा मी जे आंदोलन उभं केलंय तिथे मला संसद चलो ह्या आंदोलनात मला सहभागी तरी होऊ द्या, पण त्यांना तरीही नाही जाऊ दिलंय. अजूनही माझ्या माहितीप्रमाणे ते आंदोलनात सहभागी नाही झालेत. गीतांजली या सध्या त्यांचा जे काही आंदोलन आहे ते पुढे नेत आहेत, गीतांजली आणि अभिजित, पण सोनम वांगचुक यांना सोडण्यातच नाही आलंय. मग त्याचं कारण काय? कारण की ते स्वतः सांगतात की त्यांची प्रकृती स्थिर आहे, कारण गेले 2 दिवस झाले ते हॉस्पिटलमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यावरती योग्य ते उपचार झाले असतील असं आपण गृहीत धरू. तर मग त्यांना आता का नाही जाऊ दिलं जाते? का त्यांना जो मोर्चा त्यांनी सुरू केलाय तो त्या मोर्चामध्ये त्यांनाच सहभागी होण्याची परमिशन का मिळत नाहीये? याचं जर एकीकडे बघायला गेलं तर इनडायरेक्टली त्यांना स्थानबद्ध केलंय हे असं सिद्ध व्हायला जातं. एकंदरीतच काय तर तुला म्हणायचं की सरकार या आंदोलनाला, पीसफुल आंदोलनाला, या हंगर स्ट्राईकला, आणि जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले, जी तरुणाई रस्त्यावर उतरली, सरकार पूर्णपणे घाबरले. याला घाबरणच म्हटलं पाहिजे. कारण की एकतर तुम्ही चांगल्या प्रकारे दखल घेतली पाहिजे, पण मग एकीकडे मला असं वाटतं की सरकारलाही माहीत असणार की जर सोनम वांगचुक रस्त्यावर असते तर कदाचित हा प्रोटेस्ट अजून मोठा झाला असता, अजून देशभरातून लोक बाहेर निघाली असती, जास्त प्रमाणात झाला असता. आत्ताही तो आहेच. त्यामुळे मला असं वाटतं की सरकार घाबरलंय. कारण की जर सरकार घाबरलं नसतं तर सरकारनं काहीतरी ॲक्शन घेतली असती. अशी एकदम रिॲक्शन देऊन दडपण्याचा प्रयत्न नसता केला. पण ते दडपल्यामुळे काय झालं की ते अजून मोठ्या प्रमाणात बाहेर येण्याची शक्यता जास्त आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं जवळपास देशाच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत पहिल्यांदाच एवढी तरुणाई रस्त्यावर उतरली असेल. खरं तर एका मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा होता, कारण की पेपरफुटीचं प्रकरण होतं. मागच्या बऱ्याच दिवसांपासून अनेक विषयाचे असतील, अनेक वेगवेगळ्या परीक्षांचे असतील, सातत्याने पेपर फुटत आले होते आणि कुठेतरी तरुणाईचा रोष आहे तो आकांताला पोहोचला आणि तरुणाई रस्त्यावर उतरली. एवढ्या वर्षानंतर तरुणाई रस्त्यावर उतरली. यामध्ये मग जी भाजप सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आणि तीच भाजप केंद्रामध्ये देखील सत्तेत आहे, त्यांनी देखील हे आंदोलन हलक्यात घेतलं. तर दुसरीकडे ज्या विरोधकांकडून म्हणजे ज्या काँग्रेसकडून या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा द्यावा किंवा मग त्यांच्याकडून तशी अपेक्षा धरली जात होती. काँग्रेसमधील राहुल गांधींनी त्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र भाजपने तर कानाडोळा केला त्या आंदोलनाकडे, सत्तेत असून देखील त्यांनी कानाडोळा केला. मात्र विरोधात असलेल्या काँग्रेसकडून एक अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा देखील कुठेतरी फोल ठरलेली पाहायला मिळते. एकंदरीतच काय तर राहुल गांधींना भीती होती की उद्या CJP असेल ही जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रस्थापित झाली तर कुठेतरी आपला स्पेस कॉक्रोच जनता पार्टी ओढून घेऊन जाऊ शकते, म्हणून त्यांनी कुठेतरी ह्या पूर्ण आंदोलनाकडे कानाडोळा केलाय का? अर्थातच. कारण हे जे आंदोलन जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे ते ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदा सुरू झालं, मग तेव्हापासून काँग्रेसने याला काही सिरियस घेतलं नाही. आणि काँग्रेसला नेहमी असंच वाटत आलं की
जी विरोधकाची जी स्पेस आहे ते कॉक्रोच जनता पार्टी घेईल. आणि त्यांना भीती अशी होती की कॉक्रोच जनता पार्टी उद्या जर का राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवत असेल तर काँग्रेसची जी स्पेस आहे किंवा विरोधी मताची जी स्पेस आहे ती कॉक्रोच जनता पार्टी घेईल म्हणून त्यांनी या आंदोलनाला सुरुवातीला दुर्लक्ष केलं. परंतु लोकभावना किंवा जनरेटा जेव्हा वाढला आणि त्यानंतर कुठेतरी काँग्रेस थोडी मवाळ झाली. हां, आणि सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला 20-21 दिवस झाले होते, तेव्हा त्या आंदोलनाला जनतेचा पूर्ण सहानुभूती पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे काँग्रेसने देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष करता आलं नाही आणि काँग्रेसचे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यात दखल घ्यावी लागली. परंतु सुरुवातीपासून काँग्रेसला भीती होते की कॉक्रोच जनता पार्टी आपली स्पेस घेईल म्हणून त्यांनी तितक्या तत्परतेने त्याची दखल घेतली नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर जवळपास मागच्या 22 दिवसांचं जे आंदोलन आहे ते पूर्णपणे सरकारने मोडीत काढले. आज सकाळपासून दिल्लीमध्ये लाखो तरुण जे ते दिल्लीमध्ये पोहोचत आहेत, त्या ठिकाणी आता दिल्ली पोलिसांनी फौजफाटा देखील तेवढाच वाढवलेला आहे. सोनम वांगचूक यांना तर सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचाराच्या नावाखाली स्थानबंदच करण्यात आलेले. मात्र आता मुद्दा असा उरतो की अभिजित दिपके ज्यांनी आंदोलन छेडलं, ज्यांनी आंदोलन ऑनलाईन स्वरूपात चालू केलं, ते ऑनलाईन स्वरूपाचं आंदोलन जे आज पूर्ण देशभर पसरले, देशातील तरुण पेटून उठलेलं आहे. आता अभिजित दिपके नेमकं पुढे काय करणार? ज्याप्रमाणे आता चेतन सरांनी सांगितलं की काँग्रेस कुठेतरी या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून दुर्लक्ष करत होता, कारण की काँग्रेसला एक महत्त्वाची भीती होती की कारण की ज्या दिल्लीतल्या आंदोलनापूर्वी अभिजित दिपकेंनी पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिजित दिपकेंनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की जर उद्या आम्हाला आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री होऊ वाटलं तर आम्ही का नाही व्हावं. म्हणजे एकंदरीतच काय तर त्यांची मानसिकता क्लिअर होती की उद्या जर आम्हाला राजकारणात जाण्याची कुठेही संधी मिळाली तर हे त्यामध्ये वावगं काय. त्यामुळे काँग्रेसलाही भीती होतीच की जर उद्या कॉक्रोच जनता पार्टीचं एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर ते प्रस्थापित झाले तर आमचा लाईमलाईट असेल किंवा मग आमचा स्पेस असेल, हा कुठेतरी कॉक्रोच जनता पार्टी या तरुणाईच्याच माध्यमातून ओढून घेऊन जाऊ शकते. त्यामुळे भाजपनं तर या आंदोलनाला पूर्णपणे कानाडोळाच केला. मात्र दुसरीकडे ज्या काँग्रेसकडून अपेक्षा होत्या त्या काँग्रेसने देखील पूर्णपणे कानाडोळा केला. त्यामुळे आता इथून पुढे आज ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये राडा होतोय, हिवाळी अधिवेशन देखील आपलं पावसाळी अधिवेशन सुरू झाले. असं काही मोदींनी भाषण देखील केलं. मात्र त्या भाषणामध्ये मोदीजींनी एकदा सुद्धा कॉक्रोच जनता पार्टी असेल, देशातली तरुणाई असेल, देशातल्या तरुणाईबद्दल त्यांनी भाष्य केलं. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या अंतर्गत जो आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये, त्यातील एकाही तरुणाईवर किंवा त्या आंदोलनावर त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे आता या आंदोलनाचं नेमकं काय होतं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिला जातो का? खरं तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितलेला असताना भाजपकडून आरोग्यमंत्री जे पी नड्डा त्यांना या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आले. त्यामुळे जे पी नड्डांचा या प्रकरणामध्ये कोणताही खरं तर त्यांचा अधिकारच नसताना बोलताना देखील त्यांना या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आले. त्यामुळे या सर्व आंदोलनाचं नेमकी इथून पुढची दिशा कशी असणार आहे, अभिजित दिपके यांचं नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे आणि सोनम वांगचूक यांना कधीपर्यंत स्थानबद्ध करण्यात येते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल आणि या आंदोलनाबद्दल काय वाटतं? या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे आणि आंदोलन नेमकं कुठे जाणार आहे याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.